स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। नाशिकच्या म्हसरूळ परिसरातील दिंडोरी रोडवरील रामेश्वर नगर येथे आज अत्यंत धक्कादायक घटना घडली। अमन अफजल कुरेशी यांच्या गोठ्यात शॉर्ट सर्किटमुळे विजेचा प्रवाह पसरून तब्बल 19 ते 20 म्हशींचा मृत्यू झाला। या घटनेमागे महावितरण MSE यांच्या निष्काळजीपणाचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे। वारंवार तक्रारी करूनही वीज पुरवठ्याशी संबंधित समस्या दुर्लक्षित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। घटनेदरम्यान अमन कुरेशी यांनी धाडस दाखवत स्विच बंद करून मोठा अनर्थ टाळला। मात्र या दुर्घटनेमुळे कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे। घटनास्थळी स्थानिक प्रतिनिधी आणि म्हसरूळ पोलीस दाखल झाले असून पंचनामा व तपास सुरू आहे। नागरिकांकडून दोषींवर कारवाई आणि पूर्ण नुकसान भरपाईची जोरदार मागणी होत आहे। हा जो प्रकार घडला आहे हा फक्त निष्काळजीपणामुळे घडला आहे। MSEBने याच्या अगोदर या पोलवरती पालवेली पावसाळ्यात वरती चढता याची सुद्धा ते काळजी घेत नाही। खोटं कसं नका बोलतो तुम्ही? 2 मिनिटं हा बोला तुम्ही पहिलं बोला नंतर आम्ही बोलू। ही केवळ 1 वर्षाची 1 वर्षाची केवळ आहे। कोणी आणून दिली? 1 वर्षाची दूसरा कोणी आला यही लोग आए थे और कौन आएंगे? यही आए थे ना। मेरे नंबर इनके नंबर रोज कॉल करते हैं हमेशा। तुम्हाला एक उदाहरण देतो मी, हे साधा माणूस केवळ लावणार नाही, तुमच्या लाईटवालेच लावणार आहे। आम्ही आमच्याकडून काय डीपीवर हात लावाल का आमचा माणूस? लाईटीच्या खांब्यावर कोण चढणार? लाईटवाले माणूस तुमचाच माणूस चढणार ना। आम्ही टाकेल नाहीये, आम्ही टाकणार आहे का? सरळ तुमच्या माणसांनी लावेले, तुमच्या माणसात कोणी काम करेल त्यांना बोलून घ्या। लाईटीचं काम कोण आहे कलानगर मधला त्यांना बोलून घ्या। हो का आम्ही टाकणार आहे का ही वायर? आम्ही कसं आम्ही काय पोल बंद आम्ही जाणार का MSE बंद करायला? हे जुनी केवळ एका 1.5 वर्ष जुनी केवळ कलर बी जायले का? बोला तुम्ही आपल्याला एक दुसरी पण चुकी आहे। ठीक आहे, आता हा विषय वेगळा आहे, माझा विषय वेगळा आहे, पण बऱ्याच ठिकाणी कुठे काय ओपन आहे, कुठे काय पडलेलं ते पण एकदा तुम्ही सगळं बघून आणि एकदा सगळ्या ठिकाणी बघून घ्या। ठीक आहे, अजून गोठ्यावर आहे म्हणून माणूस गेला असतो तो काय केला असता एवढा सांगा तुम्ही, बाकी काय नाही आपल्याला। ही वायर तुम्ही टाकली का? अंडरग्राऊंड करायचं म्हटलं होतं बरं म्हटलं तुम्ही काय? ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक।